स्थानिक पातळीवर एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढणं अन्यायकारक वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळं लढण्याची मुभा दिली पाहिजे, असं स्पष्ट प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्यात महापालिका निवडणुकीत युती करायची किंवा नाही याबाबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असंही नाईक यांनी सांगितलं. नाईक यांनी काल ठाण्यात तिसरा जनता दरबार भरवला. त्यावेळी महापालिका निवडणुकीत महायुतीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात महायुतीत निवडणूक लढवण्यास विरोध दर्शवला. नवी मुंबई, उल्हासनगर, भाईंदरमध्ये भाजप 1 क्रमांकावर आहे. पालघर जिल्हा परिषद भाजपचे आहे. तेथील आमदार मित्र पक्षाचे आहेत, परंतु खासदार भाजपचेच असल्यामुळे त्या ठिकाणी प्राबल्य भाजपचं आहे. शिंदे सेनेनं अजित पवार गटाने प्रयत्न केले पाहिजेत. महायुतीत लढावे असं सर्वांचंच म्हणणं आहे, परंतु काही बाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असंही नाईक यांनी सांगितलं. सगळीकडे महापौर बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोक आम्हाला स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. ज्या ठिकाणी महायुतीचे प्राबल्य असेल त्या ठिकाणी महायुतीचे महापौर असेल. ज्या ठिकाणी भाजपचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरणार, असंही नाईक यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे शहरात वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून टोल माफीचे पासेस वितरित करण्यास सुरुवात झाली. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय. हे पासेस 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत लागू असतील. या वेळेत कोकणात जाताना आणि येताना दोन्ही वेळेला टोल माफ राहणार आहे. मुंबई बेंगळुरू आणि मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांवर हे पासेस चालतील. गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकाला ठाणेकरांनी प्रतिसाद द्यायलाही सुरुवात केली. टोल माफी पास मिळवण्यासाठी वाहनधारकांनी त्यांची वाहनं ज्या विभागामध्ये नोंदणी केली आहे त्या विभागाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक विभाग किंवा पोलीस ठाण्यांमध्ये अर्ज करू शकतात. अर्जासोबत वाहनाचं नोंदणी कार्ड, वाहन मालकाचं नाव आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. या पासेसवर गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन असे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. तसंच त्यावर गाडीचा क्रमांक आणि चालकाचं नाव नमूद असेल. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन केले. बुद्धिदात्या गणपती बाप्पाचा उत्साह केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचं सावट पसरू लागले. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबियानं बाप्पांच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गस्नेही मखरांचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंब आठशा कार्यालयात गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखर तयार केली जातात. या कामात देसले यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसंच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटिंग पासून फिटिंग पर्यंत, नक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रमलेला आहे. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविध रंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो. यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि वेगानं वाढणारी सामग्री असल्यानं ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून पानं, फुलं, मातीचे दिवे जोडून मंदिरांचा आकार देण्यात आला आहे. पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिरांची झलक, कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजवलेलं सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसतात. बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आराशी देसले कुटुंबांचा हा बांबूच्या चटईतून साकारलेल्या बाप्पाचा दरबार खरं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं उद्बोधक उदाहरण ठरत आहे.
गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विशेष गाड्यांचं नियोजन केलंय. यामध्ये आतापर्यंत 2671 इतक्या बसगाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 206 बसगाड्यांची जादा नोंदणी झाली आहे. कोकणात गणेशोत्सव, शिमगोत्सव, होळी हे सण पारंपरिक पद्धतीनं साजरे होतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं अधिक संख्येनं राहतात. परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मूळ गावी जातात. या सर्व प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि एसटी विभाग दरवर्षी अधिकच्या गाड्यांचं नियोजन करतो. यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दीविना कोकणात जाता येतं. तसंच या अधिकच्या गाड्यांच्या नियोजनामुळे रेल्वे आणि एसटीला प्रवाशांच्या तिकीट आरक्षणातून मोठं आर्थिक उत्पन्न देखील मिळतं. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्यानं नागरिकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या ठाणे विभागाकडून 2000हून अधिक बसगाड्यांचं नियोजन करण्यात आले. गणरायाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले. 27 ऑगस्ट रोजी ढोलताशांच्या गजरात घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांसह प्रशासनानं देखील आता कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून ठाणे आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव काळातील काही दिवशी जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. गणपती विसर्जनाच्या काळात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांना अलोट सागर बाहेर पडतो. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. 27 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर 1.5, 5, 7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं टप्प्याटप्प्यानं विसर्जन होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून 28 आणि 31 ऑगस्ट आणि 2, 5 आणि 6 सप्टेंबर या दिवशी ठाणे आयुक्तालय हद्दीत जड वाहनांना 100% प्रवेशबंदी करण्यात आली आहे.